हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आणि आज बाईट्स विथ प्रणूमध्ये ना आपण हे अगदी चीजी असं एक सँडविच बनवणार आहोत। खूपच सोपी अशी ही रेसिपी असणार आहे। त्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा एक बाउल घेतलाय। बाउलमध्ये अगदी किंचितसं असं मीठ टाकायचं आहे, खूप जास्त मीठ नाही टाकायचं, नाहीतर आपलं ऑमलेट खारट होईल बरं का। अगदी थोडंसं मीठ आपण यामध्ये टाकले, त्यामध्ये एक अंडं टाकलेलं आहे आणि आता हे अंडं आपल्याला खूप छान असं फेटून घ्यायचं आहे। अंडं फेटताना नेहमी काटा चमचा वापरायचा, खूप इझिली अंडं फेटलं जातं। त्यानंतर इथे आपण एक पॅन घेतलेला आहे। पॅन छान असा गरम झालाय, त्यावरती आपल्याला बटर टाकायचं आहे। आता हे बटर करपून जायच्या आत आपल्याला हे जे फेटलेलं अंडं आहे ते यामध्ये टाकायचं आहे। सगळीकडे अंडं छान असं पसरवून घ्यायचं आहे पॅन मध्ये। आता हेरवी आपण जेव्हा घरी बनवतो ना तेव्हा हे ऑमलेट अगदी गोल गोल बनतं, पण आज तुम्हाला दाखवायचं आहे म्हटल्यावरती ते गोल कसं काय बनेल, त्याच्यामुळे आज काय ते गोल बनलेलं नाहीये। तुमच्यासोबत पण असं होतं का मला ना कमेंट करून नक्की सांगा। एका साईडने ऑमलेट छान असं शेकून घेतलं ना की आपल्याला ते पलटायचं आहे। आणि आता इथे आपल्याला गॅस खूप जास्त बारीक करायचा आहे आणि ना आपल्याला या ऑमलेटच्या एका साईडला आता चिली फ्लेक्स टाकायचे आहेत। तुमची जर खूप लहान मुलं असतील आणि चिली फ्लेक्स ते खाणार नसतील ना तर तुम्ही इथे ऑरेगॅनो पण टाकू शकता, मिक्स हर्ब सुद्धा टाकू शकता। त्यानंतर ना भरभरून असं आपल्याला यावरती मोझरेला चीज टाकायचं आहे। आता हे सगळं टाकेपर्यंत ऑमलेट एका साईडने छान असं शेकलं जातं। आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आहे आणि फक्त 2 मिनिटं एक वाफ येऊन द्यायची आहे। इथे आपण गॅस बंद ठेवलेला होता साधारणतः 2 मिनिटासाठी। गॅस चालूच ठेवला असता तर आपलं ऑमलेट ना इथे लागलं गेलं असतं, पण आता गॅस बंद ठेवल्यामुळे तुम्ही इथे पाहू शकता त्या वाफेनेच ना चीज अगदी मस्त असं मेल्ट झालेलं आहे। आता हे चीज ऑमलेट तर आपलं तयार आहे। याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। पुन्हा आपण तोच पॅन घेतलेला आहे। इथे गॅस बंदच आहे, फक्त पॅन गरम असल्यामुळे आपण हे जे ब्रेड आहेत ना ते त्या पॅनमध्ये शेकून घेऊयात, म्हणजे थोडेसे गरम करून घेऊयात, म्हणजे जे एक्स्ट्राचं बटर किंवा चीज वगैरे काही पॅनवरती राहिलं असेल तर ते या ब्रेडला लागलं जाईल। त्यानंतर एका ब्रेडला ना आपल्याला टोमॅटो सॉस लावायचा आहे आणि एका ब्रेडला आपल्याला मायोनीज लावायचं आहे। इथे प्लेन व्हाईट मायोनीज मी लावलेला आहे आणि ते दोन्ही छान असं स्प्रेड करून घेतलंय। आता हे जे चीज ऑमलेट आपण तयार करून घेतलेलं ते अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि या ब्रेडवरती ठेवायचं आणि दुसरा ब्रेड अशा पद्धतीने आता यावरती ठेवायचा आणि हवा असल्यास अगदी बारीक गॅसवरती साधारणतः एखाद्या मिनिटासाठी आता हे ना सँडविच आपल्याला दोन्ही साईडने मस्त असं टोस्ट करून घ्यायचं आहे। याला इथे काही बटर वगैरे लावायची गरज नाही आहे। आता मस्त असं बारीक गॅसवरती साधारणतः 1 मिनिटासाठी हे सँडविच आपण गरम करून घेतलंय आणि तुम्ही इथे पाहू शकता अगदी छान असं हे चीज सँडविच बनून तयार आहे। चीज ऑमलेट सँडविच तुम्ही याला म्हणू शकता। खूपच सोप्या पद्धतीने हे सँडविच बनतं आणि खायला अगदी अप्रतिम लागतं। मुलं तर इतक्या आवडीने खातील म्हणून सांगू तुम्हाला। आता इथे आपण मोझरेला चीज टाकलंय त्याच्यामुळे चीज पूल तर येणारच आणि तुम्ही इथे पाहू शकता खूप मस्त असं चीज पूल या सँडविचला आलेला आहे। हे सगळं बघूनच ना मुलांना असे पदार्थ खायला आवडतात। अगदी गरमागरम अशा सँडविचचा आस्वाद घ्यायचा। मी नाही इथे व्हीट ब्रेड वापरले, तुम्ही मैद्याचा ब्रेड सुद्धा वापरू शकता, पण मुलांना थोडंसं हेल्दी द्यायचं म्हटल्यावरती व्हीट ब्रेड पण मार्केटमध्ये अगदी इझिली मिळतात। अतिशय सोपी अशी ही चीज ऑमलेट सँडविचची रेसिपी आहे। तुम्ही ना नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी रहा।